सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामध्ये मोठे पॉलिटिकल नेक्सस होते, ज्यामुळे तपास पारदर्शकपणे होत नव्हता। ज्यावेळी हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे पुढे आलेत। वैष्णवी हगवणेंच्या केसमध्ये देखील पॉलिटिकल नेक्सस आहेत। हगवणे कुटुंबाचे मामा जालिंदर सुपेकर हे पोलिसांमध्ये एका उच्च पदावरती आहेत। त्यांनीच हगवणे बंधूंना शस्त्र परवाना मिळवून दिला। असं असताना ते आरोपींना पाठीशी घालणार नाही का? म्हणजे एका बाजूला आरोपींचे मामा हे पोलीस यंत्रणेमध्ये मोठ्या उच्च पदावरती, दुसरीकडे महिला आयोग, त्याचबरोबर तिसरीकडे हगवणे कुटुंब हे एका सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी। असं असताना मोठं पॉलिटिकल नेक्सस ह्या केसमध्ये आहेच। त्यामुळे माझ्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की वैष्णवी हगवणेंच्या आत्महत्येची केस ही सीआयडीकडे वर्ग करण्यात यावी, जेणेकरून तपास हा पारदर्शकपणे आणि योग्य दिशेने होईल आणि लवकरात लवकर वैष्णवी हगवणेंना न्याय मिळेल। त्यासाठी आपण ही केस सीआयडीकडे वर्ग करावी अशी विनंती करते। टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू। पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण, प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण, जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी। संपर्क 83 29 14 26 65।